राज्यात खासगी सावकारी वाढत चालली असून त्यामुळे अनेक नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। असाच प्रकार पुण्यातील चाकणमध्ये उघडकीस आलाय। या प्रकरणी चाकण नगर परिषदेचा स्वीकृत नगरसेवक राहुल कांडगेसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बंडू आणि निर्मला काळे हे दाम्पत्य मूळचं पुण्यातील घोडेगावचं, मात्र गावात काम नाही, त्यामुळे छोटा मोठा धंदा करावा यासाठी दोघंही चाकणमध्ये आले। इथे त्यांनी कपड्यांचं आणि साड्यांचं दुकान सुरू केलं, मात्र भांडवल कमी असल्यानं त्यांनी बँकेकडे कर्जाची मागणी केली। मात्र तारण ठेवण्यासाठी काहीही नसल्यानं खाजगी सावकाराकडून त्यांनी कर्ज घेतलं। कसं बसत दुकान चालून त्यांनी खाजगी सावकाराचं कर्ज फेडलं, मात्र व्याजासह संपूर्ण पैसे मिळाले नसल्याचं कारण पुढे करत खाजगी सावकाराच्या गुंडांनी या दाम्पत्याला मारहाण केली। रात्रीच्या वेळी घरात घुसून या गुंडांनी या दाम्पत्याला मारहाण केली, तसंच दुकानही बंद करत गाडी ओढून नेली असा आरोप होतोय। 3 वर्ष झाली पैसे फेडलेत, ते तरी मला म्हणतात का तुझ्याकडे 15 लाख 16 लाख रुपये आहेत जमिनीवरती, ते तुझी जमीन किती घोडेगावला ती जमीन दाखव, आमच्या याच्यावर तू सह्या कर। सह्या करायला मी मंजूर नव्हतो, मग 6 महिन्यापासून मी घरी नाही। माझ्या घरी नसल्यामुळे ते बायका पोरांकडे जातात, बायका पोरांना म्हणतात ते घरात झोपलेले आहेत, तुम्ही दरवाजा का उघडत नाही। तसे तर आम्ही त्यांचे पैसे फेडले सगळे, पण ते म्हणतात की तुमचे तरी पण पैसेच आहेत। त्यांच्या काचाने माझा नवरा 6 महिने झालं घर सोडून गेलाय, तरी सुद्धा हे लोक रात्री अपरात्री येऊन मला माझ्या मुलाला त्रास देतात। शेवटी मी माझ्या घरी माझ्या मावशीला माझ्या सोबत आणून ठेवली की हे लोक कधीही मला येतात रात्री अपरात्री त्रास द्यायला, खूप त्रास देतात। या खाजगी सावकारीचे चाकण परिसरात रॅकेट सक्रिय आहे। अनेक नागरिकांच्या जमिनी सावकारांनी नावावर करून घेतल्यात। विशेष म्हणजे या लोकांनी चाकण आणि आजूबाजूच्या परिसरात दहशत निर्माण केली आहे। राजकीय वरदहस्त असल्यानं या विरोधात कुणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचा आरोप होतोय। मात्र या सर्व सावकारांच्या विरोधात काळे दाम्पत्यानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे। त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी वेळोवेळी 39 लाख रुपयापर्यंत पैसे परत दिलेत। 39 लाख रुपये यातील आरोपींनी फिर्यादीच्या पत्नीची ॲक्टिवा मोटरसायकल व्याजाच्या रकमेमध्ये घेऊन गेले आणि त्याबद्दल TT फॉर्मवर जबरदस्तीने सह्या घेतल्या, अशा प्रकारची फिर्याद बंडू काळे यांनी पोलिसांमध्ये चाकण पोलीस स्टेशनला दिल्याने सावकारकी अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास चालू आहे। काळे दाम्पत्यानं या खाजगी सावकारी विरोधात आवाज उचललाय, त्यामुळे या सावकारीची अनेक प्रकरणं समोर येण्याची चिन्ह आहेत। बँका कर्ज देत नाहीत, परंतु ह्या खाजगी सावकारांकडून हे कर्ज मिळते, परंतु हे कर्जाचं डबल टिबल पटीने या ठिकाणी हे सावकार आहेत हे फेड करून घेतात आणि या फेडीचं रूपांतर या ठिकाणी अक्षरशः या लोकांना त्यांच्या जमिनी असतील, त्यांची घरं असतील, त्यांच्या गाड्या असतील, हे सावकार या ठिकाणी त्यांचा आपला कब्जा करतात। आता पोलिसांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे। चाकण पोलिसांनी या ठिकाणी जो गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये संबंधित या ठिकाणी राजकारण्यांची देखील नावं पुढे येत आहेत। आता पोलीस या प्रकरणाचा कशा पद्धतीने तपास करतात आणि संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्यावरती काय कारवाई होते हे पुढील काळामध्ये पाहावे लागणार आहे। सादिक ढोबे, झी मीडिया, चाकण, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।